पण आधी आई वडिलांसाठी ग्रॅटिट्यूड लिहिणार आहोत. तर मग तुम्ही सगळ्यांनी पाच पाच ग्रॅटिट्यूड लिहायचे आहे. आईसाठी पाच आणि बाबांसाठी पाच.
सुचिता मग म्युझिक लावत नाहीये ना? हा, लागले म्युझिक. नाही नाही, खूप मोठा आवाज नाही येते ना नाही म्युझिकचा? नाही, एकदम नॉर्मल. नाही नाही, नॉर्मल आहे. ओके, थँक्यू. मॅम मला सांगाल टॉपिक द्यायचं. मी आता जॉईन केली. आपण आई आणि वडिलांसाठी ग्रॅटिट्यूड लिहित आहे, पाच पाच दोघांसाठी. ओके. ठीक आहे, तुमचे आई बाबांसाठीचे ग्रॅटिट्यूड लिहून झाले असतील. आणि जर ते नसतील झाले तर सेशन नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता लिहिलं. तर जसं मी काल ग्रुपमध्ये टाकलेलं की आपण 5 साठी कृतज्ञता व्यक्त करणार आहे. तर काल आपण धरती मातेविषयी लिहिलेलं. तर आजचा विषय आहे आपला पाणी. तर आपण आता पाण्यासाठी लिहायला सुरुवात करूया. तर आपण वरती नाव देऊ शकतो, जादुई पाणी, मॅजिकल वॉटर किंवा अमृतमय जल. असं जे तुम्हाला हवं तसं नाव तुम्ही देऊ शकता.
सगळ्यांना लक्षात आलंय ना काय लिहायचं ते? हं. सो तुमचे प्रॅक्टिकल आहेत सांगा. हा, लिहिता लिहिताच तुम्ही शेअर पण करू शकता की कसं तुम्ही पाण्यासाठी आभारी आहात किंवा कृतज्ञ आहात. मी आभारी आहे जादुई पाण्याची, कारण त्याच्यामुळे मी माझी तहान भागवू शकते. मी आभारी आहे जादुई पाण्याची, कारण त्याच्यामुळे मी तृप्त फील करू शकते. तृप्ती. मी आभारी आहे या जादुई पाण्याची, जे रक्त बनून माझ्या शरीरामध्ये वाहत आहे. सगळे लिहितायत ना? हो. मग बोला ना. बोलायचं पण आहे आपल्याला, सांगायचं पण आहे तुम्ही काय लिहित आहात. मी आभारी आहे जादुई पाण्यासाठी, कारण माझ्या शरीरामध्ये 72% पाणी आहे. वाव. आणि हे जे आपण लिहितोय ना, तर आज मी म्हणेल की एक बाजूला पाण्याचा ग्लास सुद्धा भरून ठेवा, ज्याच्याने ते पाणी एक अमृत किंवा असं म्हणू शकतो आपण की जादुई पाण्यामध्ये त्याचे रूपांतर होईल. मी आभारी आहे या जादुई पाण्याची, बिकॉज पाऊस बनून बरसण्यासाठी. मी आभारी आहे जादुई पाण्यासाठी, कारण शेतकरी म्हणजे शेती होते. धान्य उगवण्यासाठी पाण्याचं किती हो. महत्व हो. आहे. I'm so grateful for magical water. मी आभारी आहे या जादुई पाण्याची, ज्याचा वापर करून धान्य उगवले जाते. मी आभारी आहे जादुई पाण्याची, बिकॉज प्रत्येक गडावरती एवढ्या उंचीवर सुद्धा पाणी पिण्यासाठी एक सोर्स म्हणून उपलब्ध असतं ते.
मी आभारी आहे जादुई पाण्यासाठी कारण मोठमोठी इमारत्या बांधल्या जातात. काय म्हणालात सुचिता मॅम? मोठमोठ्या इमारती ज्यांना पाण्याची गरज असते ना, तर पाणी वगैरे करूनच त्यांचं हे होतं ना. करेक्ट करेक्ट. प्रकल्प, मोठमोठे प्रकल्प. राईट. मी आभारी आहे या जादुई पाण्याचे बिकॉज याच्यामुळे कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मी आभारी आहे जादुई पाण्यासाठी कारण बाळाचा जन्म होताच त्या बाळाला स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या आईकडे सुपूर्द केले जाते. Wow. मी आभारी आहे या जादुई पाण्याचे बिकॉज शरीराच्या शुद्धीसाठी याचा वापर केला जातो. मी फार कृतज्ञ आहे जादुई पाण्याचा कारण स्वयंपाक बनवताना पाणी वापरलं जातं. येस. जसं पुरुषोत्तम सरांनी सांगितलं स्वयंपाक बनवताना पाण्याचा वापर केला जातो हे खूप वरवरचं झालं खरं तर. पण जर आपण विचार केला की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वयंपाकामध्ये किंवा आपल्या जेवणात आपण खातो आणि त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो, तर कदाचित सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा सगळ्याच पदार्थांमध्ये पाण्याचा अंश असतो. मग ती भाजी असू द्या, फळ असू द्या, पालेभाजीमध्ये सुद्धा. सो खरंच किती मोठी गोष्ट आहे पाण्याचं अस्तित्व असणं. तर हे आपण डिटेलमध्ये लिहू शकतो की स्वयंपाक करताना भाजीमध्ये कणिक भिजवण्यासाठी, भात शिजवण्यासाठी, डाळ बनवण्यासाठी, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आपण पितो, सरबत पितो, त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं कंटेंट असतं. जर पाणीच जास्त असतं असं. मी कृतज्ञ आहे जादुई पाण्याचा कारण त्याच्यामुळे पोहण्याचा आनंद घेता येतो. खरंच आहे, उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण स्विमिंगला जातो किती सुखद आल्हाददायक अनुभव असतो एवढ्या उन्हामध्ये सुद्धा, किंवा एक वेगळं टेम्परेचर पाण्याच्या बाहेर असताना जेव्हा आपण पाण्यात जातो तर किती रिलॅक्सिंग काम फील होतं. ज्या लोकांनी तो अनुभव घेतलेला आहे पोहण्याचा त्यांनी नक्कीच ते लिहायला पाहिजे.
मी आभारी आहे जादुई पाण्यासाठी कारण माझ्या मेंदूमध्ये 92% पाणी आहे. Wow. Yes. खरं तर मला लिहिताना असं एक सुचलं की नुसतं पाणी असणं महत्वाचं नाहीये, ते बॅलन्स फॉर्म मध्ये त्याचं पर्सेंटेज असतं स्पेसिफिक किंवा विशेष असं तेवढ्याच प्रमाणामध्ये मात्रामध्ये ते असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सो आपण त्याच्यासाठी सुद्धा लिहू शकतो की आपल्या शरीरामध्ये बॅलन्स फॉर्म मध्ये पाणी उपलब्ध आहे. आय एम सो ग्रेटफुल फॉर मॅजिकल वॉटर बिकॉज माझ्या शरीरामध्ये ते एकदम बॅलन्स फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. मी आभारी आहे जादुई पाण्यासाठी कारण आपण शरीर स्वच्छ करतो. Yes. मी I'm फार so कृतज्ञ grateful. आहे जादुई पाण्याचा कारण पाण्यावर जल वाहतूक चालते. Wow. मी आभारी आहे या जादुई पाण्याचे ज्याचा वापर करून मेडिसिन्स बनवले जातात. मी आभारी आहे या जादुई पाण्याचे ज्याचा वापर करून आयुर्वेदिक काढे बनवले जातात. मी आभारी आहे जादुई पाण्याचे बिकॉज समुद्रातील पाण्यामुळे वॉटर सायकल सुरू राहतं. जलचक्र सुरू राहतं. आभारी जादुई पाणी की त्या पाण्यामुळं मी सुंदर झाडे लावू शकते.
त्याबारी आहे जादुई पाण्याची, कारण त्याच्यामुळे त्याचा वापर मी कपडे धुण्यासाठी करू शकते. मी कृतज्ञ आहे पाण्यासाठी, कारण जलचर प्राण्यांना पाणी हे त्यांचं जीवन आहे. हा, त्याबारी आहे जादुई पाण्याची, बिकॉज त्या जादुई पाण्यामुळे कित्येक लोकांना अन्न उपलब्ध होते. लाईक जे लोक फिश वगैरे खातात त्यांच्यासाठी ते सोर्स आहे. मी आभारी आहे जादू पाण्याची, जेथे बाष्पीभवन होऊन परत आपल्याला पाऊस, ढग निर्माण होऊन पाऊस पडतो. Yes. मी कृतज्ञ आहे जादुई पाण्यासाठी, कारण ही पृथ्वी संपूर्ण पृथ्वी पाण्यावरच उभी आहे. Yeah. मी कृतज्ञ आहे जादुई पाण्याचा, कारण त्याच्यामुळे जलविद्युत प्रकल्प चालतात व आपल्याला वीज मिळते. वा. आणि जे पाण्याचे स्रोत आहे, जसं की ओढा, तळ, नदी, विहीर, समुद्र, याच्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. कारण तिथे आपण नेहमी मुबलक प्रमाणात पाणी बघितलेलं असतं, किंवा त्याचा वापर कशाने कशासाठी केलेला असतो. तर आपण जादू पाण्याचा आधार समुद्राच्या यासाठी पाण्यामध्ये वॉटर वॉटर ॲनिमल्स आर, हे हे तिथे पाण्यातले जे आहे ना जीवजंतू असतात. right. मी कृतज्ञ आहे जादुई पाण्याचा, कारण समुद्रातील पाण्यावर मीठ तयार होते. तसेच आपण हे जे जादुई पाणी आहे ते आपण जिथे राहतो तिथे अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्याच्यासाठी सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे. सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे, मोबाईल वगैरे, याच्यातही पाण्याचा वापर करतात. तर सगळ्या युटेन्सिल्स पाण्याचा वापर होतो. येस.
मी कृतज्ञ आहे जादुई पाण्यासाठी कारण आपण रिसॉर्टला गेल्यावरती पाण्याच्या गेम मुळे आपल्याला खूप आनंद मिळतो आणि सतत आपण त्या पाण्यामध्येच असतो. तसेच आपण खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर होतो आपल्याला. तसेच आपण जी पूजा अर्चा करतो रोजची देवाची, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाण्याचा वापर करतो. किंवा जादुई पाण्याचा वापर हिलिंग साठी सुद्धा केला जातो. जादुई पाणी हे सृष्टी सौंदर्य वाढवतं. झरण्याच्या रूपामध्ये ते आपल्याला दिसतं ना. येस. तसंच या जादुई पाण्यामुळे आपल्याला पावसात भिजण्याचा
धबधब्या खाली भिजण्याचा किंवा धबधब्याच्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेता येतो. तसंच या जादुई पाण्याचा वापर मेडिटेशन साठी सुद्धा केला जातो. गर्भाशयामध्ये बाळ हे पाण्यातच असतं ना, हो. राईट. ते सेंटेन्स. या जादुई पाण्यामुळे बाळ आईच्या गर्भामध्ये सुरक्षित राहते. तुम्ही बाळ म्हणण्याऐवजी आपल्याला जर अपत्य असेल, मुलगा मुलगी, तर त्याच्यासाठी लिहू शकता की तो सुरक्षित होता. मी कृतज्ञ आहे जादुई पाण्यासाठी. ते पाणी चार्ज करून प्यायल्याने पूर्ण शरीरामध्ये एनर्जी येते. येस. कृतज्ञ आहे या जादुई पाण्याचे, बिकॉज याचा वापर करून वॉटर थेरपीज घेता येतात. किंवा याचा वापर वॉटर थेरपीसाठी सुद्धा होऊ शकतो. मी आभारी आहे या जादुई पाण्याचे, बिकॉज याचा वापर करून ॲक्वा योगा, ॲक्वा झुंबा अशा व्यायामाचे प्रकार करता येतात. मी फार कृतज्ञ आहे जादुई पाण्याचा, कारण पाण्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ते मिनरल्स मिळतात.
बरोबर. मी आभारी आहे या जादुई पाण्याची, कारण याचा वापर करून शाई बनवतात आणि त्या शाईमुळे आपण आज ही कृतज्ञता व्यक्त करू शकतो किंवा ती पेपरवर उतरवू शकतो. मी आभारी आहे जादुई पाण्याचा, कारण याचा वापर करून कागद बनवला जातो. येस. मी आभारी आहे या पाण्याची. पाण्यामुळे कुंभारी माती भांडी बनवतात. येस. त्याला अजून आठवायचं आहे कुठे कुठे पाण्याचा वापर केला जातो. मी आभारी आहे या जादुई पाण्याची. ठिकठिकाणी लोकांची तहान भागवण्यासाठी माठामध्ये पाणी ठेवलं जातं. आभारी आहे या जादुई पाण्याची, बिकॉज या पाण्याच्या अस्तित्वाने जसं आपण जंगल सफारीला वगैरे जातो तर त्याच्यामुळे आपल्याला तिथले जे जंगली प्राणी असतात ते दिसण्यासाठी मदत होते किंवा जंगलामध्ये फिरताना सुद्धा पाण्याच्या फ्लो वरून डायरेक्शनचा अंदाज येतो आपल्याला.
मी आभारी आहे या जादुई पाण्याची बिकॉज माझ्या घरामध्ये स्वच्छ पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. मी कृतज्ञ आहे या जादुई पाण्यासाठी. माझ्या घरातील फिश टँक मध्ये फिशना जिवंत ठेवते. मी कृतज्ञ आहे या जादुई पाण्याची ज्याच्यामुळे माझे घर स्वच्छ राहते. मी कृतज्ञ आहे या जादुई पाण्याची बिकॉज याच्यामुळे आपण कितीतरी पर्यटन स्थळ बनली आहेत तिथल्या पाण्याच्या अशा विशिष्ट अशा रूपामुळे किंवा अवेबिलिटी म्हणून. पाण्यावरच्या बोटीमध्ये आपण राहण्याचा आस्वाद घेऊ शकतो. Right. मी कृतज्ञ आहे जादुई पाण्यासाठी कारण सणासुदीच्या वेळेला आपण घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर हा पाण्याने स्वच्छ धुवून टाकतो. मी कृतज्ञ आहे पाण्यासाठी कारण पाणी हेच जीवन आहे. Yes. प्राजक्ता किती वेळ लिहितो आपण हे 6 वाजेपर्यंत? हो मॅम. 55 5:55 मॅम. हो 5:55 पर्यंत. हम्म. मी आभारी आहे माझ्या बोन्स आणि मसल मध्ये असणाऱ्या पाण्याच्या रूपातील फ्लुइड साठी ज्यामुळे मी माझ्या शरीराची हालचाल इझिली करू शकते. वा वाव. Yes. मी आभारी आहे माझ्या नाकात आणि कानात असणाऱ्या म्युकस साठी जो पाण्याने बनलेला आहे
ज्यामुळे व्यवस्थितरित्या मी श्वास घेऊ शकते आणि कानाने ऐकू शकते. मी आभारी आहे जादुई पाण्याची, कारण मेडिकल प्रिपरेशन मध्ये म्हणजे सिरप, गार्गलेट्स एक्सेट्रा प्रिपरेशन साठी त्याचा वापर होतो. मी कृतज्ञ आहे या जादुई पाण्याचे, ज्याने कोरोनामध्ये आपल्याला जलनीती शिकवली. शिकवली म्हणण्यापेक्षा करू शकलो. लास्ट 1 मिनिट बाकी आहे. शरीरातील घामाच्या रूपात बाहेर निघतं, युरिनच्या रूपात बाहेर निघतं, जेणेकरून मी सुदृढ स्वस्थ राहू शकते. ते जर निघालं नाही तर मग आपल्या शरीराला थोडंसं हे होतं. तर याच्यासाठी धन्यवाद देते की ते व्यवस्थित प्रमाणात माझ्या शरीरातून बाहेर पडतं, घामाच्या रूपात, युरिनच्या रूपात. टॉक्सिक लिहू शकतो का आपण? शरीरातील टॉक्सिक बाहेर पडतो. काय लिहू शकतो? विषारी द्रव्य हा, किंवा विषारी म्हणण्यापेक्षा नको असलेले म्हणू शकतो, जसं की नको असलेले. हा, अनवॉन्टेड. ठीक आहे. 5:56 झाले आहे. सगळ्यांनी पेन्सिल जे काही आहे लिहिण्याचं ते खाली ठेवायचं आहे. ताठ बसायचं आहे. डोळे मिटून घ्यायचे आहे. खोल श्वास घ्यायचा. खोल श्वास सोडायचा आहे. थँक्यू जलपिता. थँक्यू 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 जलपिता, मला तृप्त करण्यासाठी. थँक्यू जलपिता, तुमच्याकडून मला शिकायला मिळते की कसे निर्मलता, कोमलता आणि मधुरता सोबत पुढे जात राहिले पाहिजे. थँक्यू जलपिता, शांतपणे पुढे चालत राहून लक्ष्य कसे गाठता येते हे मला तुमच्याकडून शिकायला मिळते. थँक्यू जलपिता, तुमच्यामुळे मला फक्त पुढे आणि पुढे चालत राहण्याचे महत्त्व लक्षात आले. थँक्यू थँक्यू जलपिता, तुमच्यामुळे मी नेहमी आनंदी राहते.
तुमच्या सेवनाने माझ्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा संचारते. माझ्या शरीरातील लवचिकता कायम राहते. खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी तुमची मदत होते. तुमच्यामुळे मी माझे शरीर स्वच्छ ठेवू शकते. हे संपूर्ण विश्व तुमच्यामुळे स्वच्छ राहते, स्वच्छ ठेवता येते. माझ्या शरीरात एकदम बॅलन्स फॉर्ममध्ये असण्याकरिता थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद जादुई पाणी. थँक्यू, थँक्यू. तुम्ही डोळे उघडू शकता आता. आणि कालचे वाव मोमेंट्स तुम्ही शेअर करू शकता. जसं की कालचा दिवस होता, त्याच्यामध्ये अशा कोणत्या चांगल्या घटना गोष्टी तुमच्या सोबत घडल्या ते प्रत्येकाने शेअर करायचं आहे, 1 by 1. कोणाचंच नाहीये की विचार करतायत सगळे? My wow moment is my daughter message for me. माझ्या मुलीचा जो मेसेज होता की मम्मा तुला कसं बॅलन्स करायचं आहे या सिच्युएशनला, पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची आहे. तर ते तिचे शब्द ऐकून, तिचा मेसेज ऐकून मला असं वाटलं की खरंच मला आता स्टेबल व्हायला पाहिजे, की येस ग्रॅटिट्यूड द्यायचं, जे आहे सिच्युएशन ऍक्सेप्ट. ओके, येस, गुड मॅम. वाव. मयुरी मॅडम, सुचिता मॅडम. माझं ऍक्च्युली आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे. तर काल आम्ही डिस्कस करत होतो कसं सेलिब्रेट करायचं, काय करायचं. मग तिच्यासाठी गिफ्ट आणलं. मग एकदम अनएक्सपेक्टेड गिफ्ट दिल्यामुळे ती एकदम खुश झाली. मला तिचा तो आनंद बघून खूप छान वाटलं. वाव, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स टू हर. हा सर. अजून कोणाला शेअर करायचे आहे वाव मोमेंट? मला करायचे ना. हा, बोला. माझ्यासाठी कालचा दिवस इतका वाव मोमेंटचा होता की काल माझ्या मिस्टरांना 1 लाख रुपयाचा धनादेश मिळाला. वा वा, वाव. मस्त. नेक्स्ट. आपण न्यू इयरचं काही लिहिलंय का प्राजक्ता, स्वप्न? लिहायला सांगितलेलं मामी यांना की त्या आधीच लिहिलेलं, संडेलाच लिहायला सांगितलेलं की नवीन वर्षामध्ये तुमची काय स्वप्न असतील ते लिहा. आणि एक ते व्हिडिओ बनवलेला ना चॅनल वरती, तर मग त्याच्यावर इन्फॉर्मेशन सांगितलेले, मग ते मी ग्रुपमध्ये टाकलेले, ते सुद्धा त्यांना रोज लिहायला सांगितले 2025 मध्ये. आणि अजून एक असं करायचं आहे, जे मी काल एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये होतं, आपण एक घरी जशी लोणच्याची बरणी असते तसे एक ग्रॅटिट्यूड जार्ड किंवा आपल्याकडे हे असतं मनी बँक असतं ना, तर तुम्ही एक मनी बँक ठेवा हवं तर. त्याला ग्रॅटिट्यूड जार नाव द्या, मातीचं असू दे काही असू दे. पण जर तुमच्या आयुष्यामध्ये रोजची एखादी चांगली घटना किंवा महिन्यातली एखादी चांगली घटना झाली आहे किंवा एखादं तुमचं स्वप्न पूर्ण झालंय, तर तुम्ही ते, मला जसं आज 1 लाख रुपये धनादेश मिळाला, हे माझं स्वप्न पूर्ण झालं, तर 1 लाख रुपये धनादेश मिळाला, हा एक पॉझिटिव्ह तुम्ही कागद छोटासा लिहायचा आणि तो त्या जारमध्ये टाकून द्यायचा. एंड ऑफ द इयर मग काउंट करायचे की तुम्हाला किती परमेश्वराने दिलेलं आहे, किंवा मंथली तुम्ही काउंट करा तुमचे ब्लेसिंग्स. त्याही प्रकारे तुम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊ शकता. तर हा एक छोटा ऍक्टिव्हिटी करायला काही हरकत नाहीये. येस. इवन आपण जे वर्षाअखेरीस ग्रॅटिट्यूड लिहितो, तर आपण ते एक एक चिठ्ठी ओपन करून पण त्याच्यासाठी लिहू शकतो. 365 ग्रॅटिट्यूड्स जे लिहितो ते. कारण डेली लाईफच्या आपल्याला खूप छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या गोष्टीच्या ज्या नाही आठवत, आणि आपण ते नाही करत ग्रॅटिट्यूड, सो ते सगळे आठवतील.
आणि एक आपल्याला कळेल की अरे वा, आपल्याकडे तेवढे सारे ब्लेसिंग आहे, इतके छान छान गोष्टी आपल्याकडे होत आहे. येस. अँड रिअली ग्रेट प्रतिभा पाटील मॅडम. त्या खूप जास्त क्लासेस अटेंड करतात. मी त्यांना सगळ्या क्लासेसमध्ये बघते. म्हणजे आता 8 दिवस झाले मी कुठला अटेंड नाही केला. मी कालच एक क्लास अटेंड केला, त्याच्यातही त्या होत्या. म्हणजे खरं यांचं काय म्हणतात त्याला, चिकाटी आणि जिद्द. ग्रेट, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच मॅम. हे सगळ्यांच्या तुमच्या सपोर्टमुळेच करू शकते. हा नाही, आणि तुम्ही पण इथे सगळे सेंटेन्सेस मराठीमध्ये क्रिएट करून सांगा. म्हणजे तुम्हालाही असं काही नाहीये की तुम्ही नाही सांगावं. उलट तुम्ही एका दिवशी क्लासमध्ये ग्रॅटिट्यूड लिहून प्रॅक्टिस करून घ्या, पार्टिसिपंट कळून. समजा मला 1-2 दिवस, आता आता माझं उद्या ट्रॅव्हल होते की परवा माहित नाही. आज माझे मिस्टर येणार इथे, मग आम्ही निघू. त्या पिरियडला तुम्ही ही प्राजक्ताला असं थोडी जेव्हा करतात ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, तेव्हा तुम्ही हेल्प पण करू शकता. ठीक आहे. येस. आणि आय एम रिअली रिअली ग्रेटफुल फॉर प्राजक्ता आणि सगळ्याच पार्टिसिपंटसाठी की त्यांनी ही कंटिन्यू मध्ये क्लास सुरू ठेवली, मी नसतानाही. आता आज मी उठली होती, म्हटलं चला जॉईन करून घ्या. छान वाटलं मॅम तुम्हाला बघून सेशन मध्ये. मॅडम ओके, खूप मॅडम तुमच्या आईची बेसिकली तब्येत कशी आहे?